नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत. आज एकदम जबरदस्त ब्लॉग असा. आज आम्ही चाललो गाडी घेऊ. तर चला तर आज ऐकूया तुमका डायरेक्ट शोरूम मध्ये भेटाय. तर मित्रांनो आता मी हे बघा तुमका दाखवतोय. पुढा शोरूम कडे इल्लो असं. तर आता बघूया आतमध्ये जाऊया काय होतं आता बघूया. तर मित्रांनो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्णपणे बघा. गाडी तर आम्ही बघून घेतलं, पण विषय असं होतो गाडीची डिलिव्हरी आमका लवकर भेटणार नसतं. तर जर खूप वेळ बसल्यानंतर घराकडे गेलो आणि जेव गेलो, त्याच्यानंतर लो डायरेक्ट थोड्या वेळात शोरूमात. आमची गाडी रेडी झाली होती आधीच, पहिलं रेडी गाडी बघू गेलं आहे. एकदम मी कडकडीत सर्व्हिसिंग वगैरे करून रेडी केल्याने. त्याच्यानंतर मम्मी पप्पा इल्लेच त्यांचा घेऊन इल्लं आहे. तर त्याने चावी दाखवल्याने एकदम भारीच वाटत होती, अशी फोरल घासा दिल्याची वाटत होती. हेल्मेट वगैरे घेतला आणि परत एकदा बाहेर पडलो. पप्पाने इले हार घेऊन आणि तो जो सेल्समन होतो पण नवीन ॲक्टिव्ह होतो, आमका त्याची माहिती घेतो कशी चावी ॲक्टिव्ह करूची, कसं चावी बंद करूची, तीच आम्ही माहिती सगळी ऐकवतो. त्यांचं सगळं काय काय सांगल्यान पप्पा होतं काय काय सांगू होते. तर मित्रांनो ही नवीन असा ॲक्टिवा एच स्मार्ट, आणि ती पण मेटल रेड पण नाही, मरून कलरमध्ये आहे. त्याच्यानंतर मम्मीने आमच्या मस्तपैकी हार घातलो, हार वगैरे जबरदस्त घालून झालो. मम्मी शॉर्टकटमध्ये व्हायचं हार घाल होती. मग तो माणूस येलो त्यांचं सेल्फमध्ये, तो सांगतो इतकं उगत थांबला जाता, व्यवस्थित हार घाला आणि बिंदास व्यवस्थित फोटो काढा. तर आम्ही फोटो वगैरे व्यवस्थित काढले, फोटो भरपूर काढले. ते मी माझ्या पेजवर अपलोड केलेले असत, गाडीचे पण फोटो काढलेले असत. तर हार वगैरे घालून झालो. ते एकाची कोणची ॲक्टिव्ह यायची होती, बाहेर काही दिली नाही त्यांनी. आम्ही जरा वाटेतच लावलो, त्याच्यामुळे जरा पटापट केलं. घेतल्यानंतर जबरदस्तच गाडी दिसा होती, एकदम भारीच. तर मी बाहेर काढून चावी चालू केल्या आणि गाडी रॉयल एन्फिल्डमध्ये काढतात तशी मम्मीची बघता बघा जबरदस्त वाटत होता. फक्त त्याचा जरा अडकल जात होता, रिमोट ते असल्यामुळे काही काय तर समजा नाही आता. तरी पण मी चालू केलं आणि काढले बाहेर. त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरातले व्हिडिओ काढून. नंतर आमका डायरेक्ट रात्र झाली. ये सर रिटर्न वेंगुर्ला घेतोय, बघू शकतो. तर मित्रांनो आता मी बरोबर 9:15 झाले असतील कदाचित. टायमिंग काय मी बघतोय 2 मिनटं. हो 9:15 झाले. आता मी बरोबर इलो 9 वाजता, साधारण अंदाजे 9 धरून चालू. तर उशीर झालो, गाडी आमच्या ताब्यात लवकर येऊ नव्हती. आम्ही गेलो 4 वाजता. त्यांनी सांगले नाही लंच टाईम होतो. आम्ही दुपारी गेलो ॲक्च्युली 12:30, पण नंतर त्यांचं लंच टाईम होतं. त्यावेळी त्याच्यानंतर त्यांचे एकाचे 2 गाडी होते, त्यामुळे आम्ही 4 वाजता गेलो. 4 वाजता जाऊन आमका 5-5:30 सोडले नाही. म्हणजे तर कदाचित जास्ती वाजले, 6 वाजले. सगळे डॉक्युमेंटेशन सगळं काय काय होता सगळं वयसर 6 वाजले. त्याच्यानंतर आम्ही गाडी ताब्यात घेतली. त्यामुळे येईसर आमका काळोख पडलो. त्यामुळे आमच्या घराकडे मंदिरात तिकडे नेऊची होती. घरी आजोबांका आजींका सगळ्यांका दाखवायची होती. त्याच्यानंतर ती पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही वेंगुर्ला घेऊ बाहेर पडलो. तर मित्रांनो आजचं ब्लॉग एकदम जबरदस्त आहे, तर नक्की बघा. भारीच वाटला, एकदम मस्तच वाटला. असं तुमचं आशीर्वाद आणि पाठिंबा काय आमच्या पाठीशी राहून दे. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.